बोरणांचं डेकोरेशन मी जास्त काही केलंच नव्हतं, थोडं सिम्पल बट स्वीट असं केलं होतं. कारण एकटीच घरात असल्यामुळे मला एकटीला तरी काय ते जास्त जमणार नव्हतं, कारण आहो गेले होते कामावर. जेवढं जमेल तेवढं मी केलं. त्याच्यानंतर मग संध्याकाळी साडी वगैरे नेसली आणि मग बाकीचं सगळं आवरायला घेतलं. आता आरतीचं ताट, परत ते सुगड जे डेकोरेशनसाठी मी खाली ठेवणार होते ते सुद्धा मी तयार करून ठेवलं होतं. आणि नंतर मग वाहनासाठीचे डबे आणले होते, ते विड्यांवर ठेवून व्यवस्थित ठेवून दिले आणि त्याच्यामध्ये तिळगुळाचे लाडूसुद्धा घालून ठेवले. गजऱ्याचं ताट पण रेडी केलं, म्हणजे बायका आल्या की पटकन त्यांच्या हातात देता येईल म्हणून. आणि भावाची मजा चालू होती. आधी मी भावाचं औक्षण करून घेतलं, मग बाकीच्या सगळ्यांनी केलं. मला वाटत होतं की तो एवढ्या जणांना बघून रडेल, कारण मुलं पण होती आणि एवढ्या 9-10 म्हणजे जवळजवळ 11 तरी बायका होत्या, तर यांना बघून तो रडेल असं वाटत होतं. पण असं काही झालं नाही. सुरुवातीला 5 बायका आल्या आणि मग उरलेल्या बायका नंतर आल्या. सो तो काही मी व्हिडिओ घेतला नाही. आणि अशा प्रकारे सगळ्यांनी त्याच्या डोक्यावर कर ओतली आणि तो खूप छान प्रकारे एन्जॉय करत होता. कर ओतल्यानंतर बोलणं झाल्यानंतर मग सगळ्यांना मी हळदी कुंकू वगैरे दिलं, वाण वगैरे दिलं. आणि नाश्त्यासाठी ना आम्ही समोसे आणले होते, तर सगळ्यांना समोसेसुद्धा खायला दिले. सो असा होता बोरणांचा कार्यक्रम. चलो बाय.